आत्ता काल परवाकडे मोरी मणिपूरमध्ये गेले. 3 वर्ष जळते मणिपूर. तिथल्या महिलांची धिंड निघते, धिंडवडे निघतात अब्रूचे. ना मोदी जायला तयार, ना दुसरे व्यापारी जायला तयार. पण एवढं करून मोदी गेले. आम्हाला असं वाटलं की मोदी काहीतरी तोडगा काढतील, ज्यांच्यावरती अत्याचार झाले त्यांना काहीतरी सांत्वन करतील. पण गेल्यानंतर त्यांचं भाषण आलं होतं. हसायचं की रडायचं. मणिपूरमध्ये गेल्यानंतर मोदीजीने भाषण केलं, मणिपूर के नाम में ही मणी है. ते तिकडे जाऊन कशाला बघायला पाहिजे, आम्हाला इथेही कळतं, म्हणून मराठी सक्तीची पाहिजे. मणिपूरमध्ये जाऊन तुम्हाला मणिपूरमधला मणी दिसला, पण मणिपूरच्या जनतेच्या डोळ्यातलं पाणी नाही दिसलं. तिथली जनता रडते, तिथली जनता आक्रोश करते. पण आमचे पंतप्रधान तिकडे जाऊन मणिपूर के नाम में ही मणी आहे, कशाला जाता मग तिकडे. ही जी यांची सगळी जी वृत्ती आहे, मला असं वाटतं काही वेळेला विचार केल्यानंतर की भाजप म्हणजे आता अमिबा झालेला आहे. अमिबा म्हणजे तो एक पेशीय प्राणी असतो, काय जीव असतो, तो सगळ्यांना शाळेमध्ये होता. अमिबा वाटेल तसा वेडा वाकडा कसाही पसरतो, जिकडे लागेल तिकडे युती करतो. झालं काम की इकडचा हात काढला तिकडे हात करतो, तिकडचा. पण एक पेशी मीच शरीरात गेलं तर पोट बिघडतं, तसे समाजात घुसले तर शांती नाहीशी होते. म्हणून मी त्यांना अमिबा म्हणतोय, म्हणून अभिमा म्हणतोय. आणि आमचे जे मुख्यमंत्री आहेत